वाकुडे खुर्द आपला 12वा प्रतिनिधी आहे का? अनुराज गोलंदाजी मार्क वरती. गणेश स्ट्राईक एंडला तर दुसऱ्या नॉट स्ट्राईक एंडला सुमित स्ट्राईक एंडला पाहतोय तर गणेश नॉट स्ट्राईक एंडला. पहिला बॉल बिग मॅच. बॉल अफलातून चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. अगदी पहिला बॉल डॉट बॉलनं मात्र इथे सुरुवात करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. खूप छान मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघाकडे तेवढेच ताकदवान गोलंदाज आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. आंबेवाडी टीमनं मात्र इथे बॅटिंगचा निर्णय घेतलाय. व्हाईट बॉल आपण पाहायला गेलं तर अवंतर धावपलकावरती मात्र येताना पाहायला मिळेल. अनुराज चांगला बॉल अनुराजांचा मात्र पाहायला मिळाला. इथे पॉईंटच्या दिशेने ढकलून दिलं. एकदा मात्र कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे तिथे जरूर आणि फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अंतिम. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज सुमित बॅक टू द गाउट. 2 धावांवरती पहिला विकेट. नवीन फलंदाज स्वरूप मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना पाहायला मिळतात आपल्याला. 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय इथे. कोंडाईवाडी आणि वाकुर्डे बुद्रुक आपण टॉस साठी तयार आहे. कोंडाईवाडी आणि वाकुर्डे बुद्रुक. हा बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला मिळतोय. यस डेफिनेटली कॉटन बोल्ड बॅटला ब्रश झाला. त्याच्यानंतर फलंदाज बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. जसे आले होते तसे सुमित स्वरूप मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना पाहायला मिळतील आपल्याला. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 2 आतापर्यंत आणि 2 महत्वपूर्ण विकेटी मैदानाच्या बाहेर गेलेत. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अनुराज चांगली गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल हाताला गेलाय. कोणतीही धाव येणार नाही आहे तिथे. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अनुराजांची मात्र पाहायला मिळाली आपल्याला. आतापर्यंत साकारली गेलेली गोलंदाजी अगदी कमी धावा आणि त्याचबरोबर महत्वपूर्ण विकेटी बाद करण्यामध्ये यशस्वीही झालेले आहेत. बॉल चांगला पाहायला गेला तर आणखी एक चांगली गोलंदाजीचा नमुना पेश केला येते आणि खास आहेत.
शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. 2 विकेट प्राप्त करून दिलेत अनुराज या गोलंदाजाने. हा बॉल खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डाऊन द बॉल. अप्रतिम क्षेत्ररक्षण या पाण्याच्या डबक्यामध्ये ही करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि तोपर्यंत इथे धावा कंप्लीट बघता बघता करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा तर कंप्लीट केल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा मात्र कंप्लीट झाल्या आहेत. चौथीचा प्रयत्न मात्र केला जातोय का? ही धाव मात्र पूर्ण केली आहे. आणि फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये या 4 धावा चौथी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. आणि षटक क्रमांक समाप्त झालाय. पहिलं 3 विकेट माघारी. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत ते 5. कोंडाईवाडी टीम आपण इथे उपस्थित असाल तर आम्हाला रिपोर्टिंग करा. कोंडाईवाडी गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या षटकासाठी समीर यांना मात्र आमंत्रित केले गेले. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. 3 महत्वपूर्ण विकेटी प्राप्त करून दिलेत. नवीन फलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आता स्ट्राईक एंडला आपण पाहायला गेलं तर गणेश सलामीला आले होते. नॉन स्ट्राईक एंडलाच राहिले पहिल्या षटकामध्ये. आता इथून दुसऱ्या षटकामध्ये त्यांना स्ट्राईक मिळाली. काय चमत्कार करतील का? मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल का? नाही आहे. इथे पाहायला गेलं तर आणखी एक चांगला बॉल हाताला गेलाय. फ्लॅटेड डिलिव्हरी अगदी खालून मध्ये समांतर बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. कोणतीही धाव येणार नाही. डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी होत असताना इथे मात्र पाहायला मिळतंय. टीम वाकुर्डे खुर्द वाईट बॉलचा निर्णय. वाकुर्डे खुर्द या टीमच्या नावावरती आजच्या दिवसातील एक रेकॉर्ड्स आहे. तो म्हणजे 60 धावा इथे त्यांनी बनवल्या गेल्या होत्या. हा फटका चांगला पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचतात. उचलतील. फेकी करतील. फेकी केलाय जरूर. तिथे 2 धावा सहजरित्या पूर्णही झाल्यात. आणि या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 8 धावा. एक धाव आता महत्वपूर्ण असणार आहे इथून. ओहो आधी अतिरिक्त साईट इथे मात्र पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. आणि फ्री हिट बॉल ही मात्र इथून पुढचा असणार आहे. आणि स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात गणेश आहेत जे स्ट्राईकला सलामीला आले होते. त्यांनाच पाहतो इथे मोठी फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात. परंतु इथे होताना पाहायला मिळेल का त्याची चर्चा. खेचून काढलाय. फ्रीटचा बॉल होता. गॅप तर शोधून काढली. क्षेत्ररक्षण ही तेवढाच अप्रतिम पाहायला मिळालं. तिथे स्वतःला झोकून देताना पाहायला मिळतात तिथे. आणि तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 11 धावा धावफलकावरती. आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. ऑन साईडला खेचून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण झाली आहे. आणि तेवढा चांगला बॅकअप तिथे मात्र पाहायला मिळालं. 2 धावा येतील. 2 धाव्याने धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल. 13 धावा. 4 बॉल 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 2 बॉलमध्ये धावा जमवल्या जातील किती? इथून टार्गेट सेट करणारा मात्र हा षटक आहे. आणि इथून चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केली समीर या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी साकारताना मोठा फटका अजूनपर्यंत दिलेला नाही आहे. गणेश स्ट्राईक एंडला. हा बॉल चांगला वेगवान भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. आणि धावफलक मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळतोय. 13 या धावसंख्येवरती शेवटचा बॉल या इनिंग मधील या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. चला कोंडाईवाडी टीम आपण यायचं आहे. आणि सिंगलच्या स्वरूपामध्ये हा षटक समाप्त होतोय. दुसरा आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14. विजयासाठी 12 बॉलमध्ये 15 धावांची गरज.
चला लगेच जास्त वेळ घेऊ नका प्लीज, थोडं फास्ट करा. 7 सामने आहेत, 7 आणि 5 वाजलेले आहेत. प्लीज कृपया मी विनंती करेन. टॉस इथे घेतला जाईल कोंडाईवाडी. मी विनंती करेन अजयजी शेडके साहेब यांच्या शुभास्या टॉस इथे मात्र घेतला जाईल या मॅचचा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच प्लीज. पंच आपण सांगायचं तिथे प्लीज. थोडं फास्ट करा प्लीज, मी विनंती करेन. आपली स्पर्धा समजून, कारण तुम्हालाच अडचणी निर्माण होतील. इथे मैदानामध्ये लगेच पावसाचे दिवस आहेत, अंधार लवकर पडतो उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून. सूर्य अस्ताला गेल्यानंतर या मैदानामध्ये लगेच अंधार पडतो. तर चारी बाजूला बिल्डिंग आणि झाडं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या मधोमध असणारा हा मैदान आहे, त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कोंडाईवाडी आणि वाकुर्डे खुर्द आपण तयार राहायचं. वाकुर्डे बुद्रुक माफी असावी, वाकुर्डे बुद्रुक आपण तयार राहायचं. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी. 15 धावा. 12 बॉल 15चे समीकरण. बारा बॉल 15 स्ट्राईक इनला दीपकना पाहतोय इथे आपण, आणि नॉन स्ट्राईक इनला सचिन. या दोन्ही फलंदाजांनी तुफानी फलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. नावाचा परिचय दिला होता. मोठी फटकेबाजी, षटकार चौकारांची बोलीभाषा या दोन्ही फलंदाजांनी सजवली होती. परंतु इथे कमबॅक आणि क्षमता गोलंदाज ठेवतात इथे या दोन्ही फलंदाजांना रोखण्याची, आणि त्याचसाठी गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकासाठी योगेशला मात्र इथे आमंत्रित केले गेले. रोहन पाटील आमच्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये मात्र इथे जोडले गेलेले आहेत. वागेश्वर स्पोर्ट्स ए या टीमकडून आपण पाहायला गेलं तर ते खेळत असतात, आणि आज गुणलेखक म्हणून त्यांना पाहतोय. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. डावाला सुरुवात झाली, एका धावेनं धाव फलक मात्र इथून मात्र सुरू होताना पाहायला मिळेल. इथे 15 धावांचा टार्गेट आहे. मोठे 2 फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये, तेवढे ताकदवान गोलंदाजीसाठी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. योगेश चमत्कार करतील का या मॅच मध्ये? आपल्याकडे बॉल इथे मात्र पाहायला गेला तर, परंतु वाईटचा निर्णय पंचांस येताना पाहायला मिळतोय. इथून कोणतीही मेहनत न करता एक धाव सहजरित्या धावफलकावरती मात्र इथे ओढली जाईल, आखलीच जाईल. पंधरा धावांचं समीकरण असताना पाहायला गेला तर इथून पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसरा बॉल वाईड आला. हा बॉल चांगला आणि वाईडचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त हाईट.
आणखी एक वाईट बॉल लगातार दुसरा वाईट बॉल मात्र हाताळला जातोय 2 वाईट बॉल 3 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे धावा तुमच्याकडे कमी आहेत आणि कमी खर्च करावे लागतील चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल क्षेत्ररक्षण करत असताना कृपया मागे बच्चे कंपनी खेळत आहे त्याची कृपया दक्षता घ्या त्यांना कोणतीही दुखापत होणार नाही याची कृपया क्षेत्ररक्षण करताना दक्षता घ्यायची आहे आणि बच्चे कंपनी आपण इकडे बघून खेळा जरा बॉल कदाचित तुमच्याकडे आला तर तुम्हाला ही दुखापत होऊ शकतो तेवढी काळजी आमच्याकडनं जरूर घेतली जाईल आज संडे आहे रविवार आहे खेळाचा दिवस आहे चिमुरड्यांचा ते एन्जॉय करतात क्रिकेटला सर्वाधिक पसंतीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे सर्वाधिक खेळणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट आहे अगदी गल्ली बोल्लीमध्ये खेळणारा क्रिकेट हा आपण पाहायला मिळतोय उन्हाळी पावसाळा हिवाळी हा खेळणारा क्रिकेट आपण सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय सहजरित्या फाईनमध्ये खेळून काढलाय तिथेही एकच धाव मात्र मिळेल मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने मात्र तुफानी फलंदाजी पाहायला मिळत होती ती फलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळाली नाही कारण योगेशांची तेवढीच चांगली गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळते कारण आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत त्या 5 नाईस साऊंड इथे मात्र पाहायला मिळाला सचिन यांच्या बॅटमधून मात्र हा आलाय खणखणीत आवाज करणारा षटकार ताकद पाहायला मिळाली या शॉट सिलेक्शन मध्ये बॉल चांगला होता परंतु तेवढा चांगला शॉट सिलेक्ट केला होता आणि त्याच्यानंतर मग यात्रा 6 धावाही आल्यात धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा लोड फुल टॉस बॉल बॅटला ब्रश जरूर झाला होता तिथे आणि डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय आणि समीकरण मात्र बदलले गेले आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी सर थांबा 2 मिनिटं 1 बॉल बाकी आहे चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेच 1 बॉल बाकी आहे 1 बॉल बाकी आहे धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा 1 1 टू गो पहिला बॉल आणि 2 वाईड आलेले आहेत या षटकामध्ये घ्या लवकर सर चला वेळ नाहीये पा इकडे लक्ष द्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली दुसरा बॉल वाईड तिसरा बॉल ही वाईड आला चौथ्या बॉलवरती सिंगल 5व्या बॉलवरती सिंगल आणि 6व्या बॉलवरती षटकार आला 7व्या बॉलवरती डॉट आलाय म्हणजे इथून एकूण 2 वाईड बॉल होते 5च बॉल झालेत 1 बॉल शिल्लक आहे पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न तोपर्यंत 1 धाव मात्र येताना पाहायला मिळाली आता षटक संपलेला आहे आणि षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 12 धावा आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 3 धावांची गरज चल लवकर घ्यायचं आहे प्लीज वाकुर्डे बुद्रुक टीम आपण बाउंड्री लाईनच्या जवळ या तुम्ही उशीर लावता या वाकुर्डे बुद्रुक लगेच बाउंड्री लाईनच्या जवळ येऊन उभे राहा का आपलं आयोजन आहे 7 मॅचेस आपल्याला उरकायचे आहेत
आणि फलंदाज कोंडाईवाडी आपण तयार ठेवायचे आहेत बाउंड्री लाईनच्या जवळ. कोंडाईवाडी आपले फलंदाज तयार ठेवा. आता मॅच पलवल्या जातील प्लीज. फाईनमध्ये खेळलाय जरूर तिथे बॉल सीमारेषा पार चौकार आणि हा विजयी चौकार येताना पाहायला मिळतोय. टीम जिंकलेली आहे. वाकुर्डे खुर्द या संघाचा विजय आपल्याला पाहायला मिळाला आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम वाकुर्डे खुर्द. हार्ड लक आंबेवाडी टीम. चला फलंदाज कोंडाईवाडी आपले फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. कोंडाईवाडी मॅच पळवावी लागेल आपल्याला प्लीज.